चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शेवळे आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आता आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीचा संपूर्ण ट्रिक्सचं एक व्हिडिओ कोर्स लॉन्च केलाय, ज्याची प्राइस फक्त 199 आहे. किती? 199. आता तुम्हाला वाटत असेल की हे कुठलं आयरे-गैरे आलंय, उगाच कोणी पण आलंय नवीन-नवीन जसं ऑनलाईन झालंय तसं कोणी आलंय आणि शिकवायला लागलंय. पण हा विचार थोडं एक 5 मिनिटासाठी डोक्यातून काढून टाका आणि फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा. 5 मिनिटानंतर तुम्हाला कळेल की काय क्वालिटी आहे आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी कशा प्रकारे केली पाहिजे. त्यामुळे कारण कसं आहे माहिती आहे का, याच्यावर जे काही मेहनत आहे मागच्या 3 वर्षापासून मेहनत केलेली. किती? 3 वर्षापासून. ओके. त्यामुळे 5 मिनिटासाठी फक्त एंगेज राहा. नंतर तुम्ही सोडून जाऊ शकता. पण 5 मिनिट थोडं थांबा. तर बघा, आता संपूर्ण हा तुम्हाला व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर ₹199 त्याची प्राइस आहे आणि हाच आपला आता डेमो पहिला व्हिडिओ आहे आणि डेमो व्हिडिओ पण हाच आहे आणि ॲपवरचा पहिला व्हिडिओ पण हाच आहे. आज यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर वन वर्ड पाहणार आहोत. वन वर्ड आणि यासाठी मी स्टँडर्ड बुक, पालनसुरी आणि एसबी तसेच ब्लॅक बुक वापरलेले, तसेच आयोगाचे संपूर्ण पीआयक्यू जिथली तिथे कव्हर केली. आता जिथली तिथे म्हणजे काय, थोडं 5 मिनिट धीर धरा, तुम्हाला समजून जाईल आणि ट्रिक्स पण कशा आहेत ते तुम्हाला कळेल. 5च मिनिट बघा. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यावर तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. सध्या याची प्राइस आपण फक्त ₹199 ठेवलेली आहे आणि इतर काही अडचण येत असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता मी जास्त वेळ न घेता आपल्या ट्रिक्स कशा आहेत, काय आहेत, लगेच तुम्हाला दाखवतो. चला, तर बघा आता हे बघा, हे वन वर्ड यासाठी हे रेफरन्स बुक आहेत, एस.पी. बक्षी, पालनसुरी आणि ब्लॅक बुक. आता वन वर्ड डिनोटिंग पर्सन. आता आपल्याला एस.पी. बक्षी मधून आपण सुरू केले, ज्यामध्ये वन वर्ड डिनोटिंग पर्सन म्हणजे पर्सनला दाखवणारे वन वर्ड. ए पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ए पार्ट पाहणार आहोत. शक्य झालं तर संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमचाच फायदा होईल. आता बघा, यामध्ये पहिला शब्द दिलेला आहे ॲग्नॉस्टिक. आता ॲग्नॉस्टिक त्यानंतर अथेइस्ट आणि थेइस्ट. आता हे 3 शब्द एकदम डिटेल 2च मिनिटात मी तुम्हाला एकदम एक्सप्लेन करून सांगतो आणि परमनंट पाठ करून घेतो. तर बघा, ॲग्नॉस्टिकचा अर्थ होतो वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स. बघा, इथं मी गॉड्सला लाल केलंय. गॉड्स एक्झिस्टन्स म्हणजे देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका असणारा. म्हणजे आपण काय केलेलं आहे, आता बघा, तुम्ही जर हे बुक रेफर केलं तर तुम्हाला इथं मराठी अर्थ त्या बुकमध्ये दिसणार नाही. आपण मराठी अर्थ पण त्याचा पाहिलेला आहे, तसे त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिले. आता मी तुम्हाला समोर ट्रिक्स दाखवतो. आता ॲग्नॉस्टिकचा अर्थ होतो की म्हणजे असा एखादा व्यक्ती की देव आहे की नाही हे त्याला माहीतच, म्हणजे तो शंका आहे, देवाचं अस्तित्व आहे की नाही याबद्दल ज्याला शंका आहे त्याला म्हणतात ॲग्नॉस्टिक. त्यानंतर पुढचा शब्द बघा, अथेइस्ट. अथेइस्टचा अर्थ होतो वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. म्हणजे देव आहे पण तो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणतात अथेइस्ट. बघा, जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला म्हणतात अथेइस्ट. जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला काय म्हणतात? अथेइस्ट. आणि अग्नोस्टिक म्हणजे देवच म्हणजे आहे की नाही याबद्दल त्याला शंका आहे. आणि अथेइस्ट काय म्हणतो की देव आहे पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. मग आता याची ट्रिक्स बघा, अथेइस्टची ट्रिक्स बघा काय केलेली मी, आणि लगेच त्यावर आलेले पीओक्यू पण दाखवतो. तर अथेइस्टची ट्रिक मी अशी केलेली आहे. अथेइस्टची ट्रिक्स बघा की अथेइस्ट म्हणजे काय, वन हू डज नॉट बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे विश्वास, म्हणजे बिलीव्ह म्हणजे विश्वास, म्हणजे देव आहे की नाही यावर त्याचा म्हणजे देवावर विश्वास नाही. तर ट्रिक्स, आता याची ट्रिक्स बघा. ह्या अथेइस्ट वरून अशी ट्रिक्स केली आपण की अथेन्स या युरोपियन शहरातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. कारण अथेन्स बघा, जिथे सर्वात जगातील पहिले ऑलिम्पिक भरले होते ते अथेन्स शहर हे युरोपमधील एक शहर आहे. तर त्या शहरातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, कारण युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवतच नाहीत आणि अथेन्स हे शहर युरोपमध्ये आहे. का आता अशी ट्रिक्स का केली, कारण अथेइस्ट आणि अथेन्स दोन्ही सारखं दिसतंय. मग त्यावर आलेले पीओक्यू आपण जिथली तिथंच बघा, तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलो होतो की पीओक्यू जिथली तिथंच कव्हर केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पीओक्यू दुसऱ्या ठिकाणी पाहायची गरज नाही, पीओक्यू साठी दुसरं पुस्तकही घ्यायची गरज नाही. आपला कोर्स केला की सगळी कव्हर होणार. कारण मागची जी ग्रुप बी कंबाईन ग्रुप बी 2024 होती, तिला 19 पैकी 17 प्रश्न जशाच तसे आपल्या नोट्स मधून, आपल्या ट्रिक्सच्या पीडीएफ मधून आहेत. अगोदर आपण पीडीएफ सेल करत होतो, पण आता संपूर्ण व्हिडिओ कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. तर बघा, आता हे पीओक्यू जिथली तिथं म्हणजे यावर आलेले पीओक्यू इथंच घेतलेत. हे बघा, म्हणजे दुसरीकडे पाहायची गरज नाही. बघा आता काय, वन हू डज नॉट
बिलीव्ह इन गॉड, टॅक्स सिस्टम 2017. त्यानंतर पुढे काय, अथिस्ट इज वन, रिकामी जागा, टॅक्स सिस्टम 16. म्हणजे आयोग प्रश्न कसं विचारते यावर ते पण आपल्याला इथं समजून जातं. बघा इथं काय विचारलंय की वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, हे संपूर्ण सेंटेन्स दिले, त्याला काय म्हणतात असं विचारले, तर मग त्याला काय म्हणतात, अथिस्ट म्हणतात. आता मी इथे 4 ऑप्शन न घेता जे डायरेक्ट आन्सर आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे पुढे प्रश्न कसा विचारलाय की ॲन अथिस्ट इज अ पर्सन, रिकामी जागा, वन रिकामी जागा, म्हणजे इथं फिरून प्रश्न येईल. म्हणजे इथं अथेइस्टला प्रश्न घेतलंय आणि उत्तर सांगा म्हणते, तर मग उत्तर हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. आणि इथं इथं काय केलंय की वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, त्याला काय म्हणतात, वन वर्ड अथेइस्ट म्हणतात. म्हणजे प्रश्न आता कसाही फिरून विचारला तरी आपल्याला येतो. आणि परत काय केलं बघा मी, आता हे जे अथेइस्ट आहे याच्या विरुद्ध थेइस्ट आहे ते पण मी तिथंच घेतलंय, अथेइस्टच्या खाली लगेच तिथंच थेइस्ट घेतलंय, म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी बी आपल्याला कळालं पाहिजे. मग थेइस्ट म्हणजे काय बघा, थेइस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देवावर विश्वास ठेवतो त्याला म्हणतात थेइस्ट. मग आता याची ट्रिक्स बघा, थेइस्टची ट्रिक्स काय केली मी, थेइस्टची ट्रिक्स केली की हे थेइस्ट वरून थेऊर असं केलंय, थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक. किंवा असं लक्षात ठेवा की आपली आई थेऊरच्या गणपतीचे उपवास करते की आपल्याला नोकरी लागावं म्हणून उपवास धरते, म्हणजे ती त्या थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवते. मग थेऊरच का म्हटलं, कारण हे बघा थेइस्ट आणि थेऊर, बघा थेइस्ट दोन्हीची सुरुवात टी एच ई ने होते, थेइस्ट आणि थेऊर, थेऊरचा गणपती अष्टविनायकपैकी एक आहे थेऊर पुण्यामध्ये. मग त्यावर आलेले परत थेइस्टवर आलेले प्रश्न परत तिथंच घेतले. मग हे बघा काय, अ पर्सन हू बिलीव्ह इन गॉड, STI 19, काय मग उत्तर थेइस्ट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेली संपूर्ण व्हिडिओ कोर्सची रचना केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अल्ट्रुइस्ट म्हणजे वन हू हेल्प्स अदर विदाउट एनी बेनिफिट्स, त्यालाच फिलॅन्थ्रॉपिस्ट असे म्हणतात, परोपकारी, जो दुसऱ्यांना मदत करतो कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स मग काय लक्षात ठेवलेली, अल्ट्रुइस्ट नावाची एक NGO आहे जी फी न घेता काम करते, फी न घेता, म्हणजे फिलॅन्थ्रॉपिस्ट, फी न घेता काय करते, काम करते. अल्ट्रुइस्ट नावाची काय आहे, एक NGO आहे जी फी न घेता काम करते. अशा प्रकारे आपण एक पेज संपवलेलं आहे. दुसऱ्या पेजवर आता आपण पाहू, 4 झाले, आता 5वा, अमॅच्युअरचा अर्थ होतो वन हू डज थिंग्स ओनली फॉर प्लेजर म्हणजे आनंद, म्हणजे एखादी गोष्ट फक्त आनंद मिळावा यासाठी करणारा, त्याला म्हणतात अमॅच्युअर. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स काय केलेली आपण, प्रकाश आमटे हे आनंदवन मध्ये रोग्यांची सेवा करतात, ज्यातून त्यांना खूप आनंद मिळतो. प्रकाश आमटे काय करतात, आनंदवन मध्ये रोग्यांची सेवा करतात, त्यामुळे त्यांना भरपूर आनंद मिळतो. कारण अमॅच्युअर मध्ये तुम्हाला आमटे हा शब्द स्पष्ट दिसतो. पुढे त्यानंतर आरार्चिस्टचा अर्थ होतो डिस्ट्रॉय किंवा अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे अराजकता, म्हणजे एखाद्या देशातील सरकार जनता काय करते, पाडते त्याला मॉप करून, त्याला म्हणतात आरार्चिस्ट. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवली की आरडाओरडा करून चायनामध्ये एसटीच्या गाड्या फोडून लोकांनी गव्हर्नमेंट पाडले. कारण लोक बघा अगोदर एसटीलाच टार्गेट करतात, एसटी, कारण आरार्चिस्ट मध्ये शेवटी एसटी आहे, आणि आरार्चिस्ट म्हणजे आरडाओरडा केला, म्हणजे हे बघा आरडाओरडा, आरा 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 असं आरा करू करू गव्हर्नमेंट काय केलं, पाडलं लोकांनी तिथली. कारण हे बघा आरा आरा आरा. ओके. त्यानंतर पुढचा आहे अपोस्टेटचा अर्थ होतो धर्मत्याग, वन हू चेंज हिज फेथ म्हणजे धर्म, जो धर्म बदलतो त्याला म्हणतात अपोस्टेट. आणि हा धर्म बदलण्याचा अधिकार आपल्याला पॉलिटीमध्ये कलम 25 न दिलेला आहे. मग त्या पॉलिटीचं पण आपण ट्रिक्स काय केलेली आहे, पॉलिटीचं जर तुम्ही व्हिडिओ कोर्स घेतला नसेल तर सध्या त्याची प्राइस फक्त आपण 99 रुपये ठेवलेली आहे. संपूर्ण ट्रिक्सचा आपण पॉलिटी कव्हर केलेला आहे, संपूर्ण व्हिडिओ त्याच्यात अपलोड ॲपमध्ये पडलेला आहे. तसेच माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम याचे जर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क फिक्स करायचे असतील तर याचा कोर्स फक्त 49 रुपये आपण तिथे ठेवलेला आहे, ज्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. डेमो व्हिडिओ पण त्यात आहे, पहिले डेमो व्हिडिओ पहा, ते जर आवडला तरच घ्या, नाही तर जबरदस्ती नाही तुमची. त्यानंतर बघा अपोस्टेट पाहायचं आपल्याला, अपोस्टेट म्हणजे वन हू चेंज हिज फेथ. मग आता याची ट्रिक्स अशी पाहू की अपोमोबाईल
फ्री दिला जाईल जर जो धर्म बदलेल त्याला. बघा, म्हणजे असा गव्हर्नमेंटने आदेश काढला की जो धर्म बदलेल त्याला अप्पो मोबाईल फ्री दिला जाईल. कोणता? अप्पो, म्हणजे अप्पो स्टेट. अशा भारतातील काही स्टेटने असा आदेश काढला की जो धर्म बदलेल त्याला अप्पो मोबाईल फ्री दिला जाईल. त्यानंतर पुढे बघा, ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्स्ट्रसचा अर्थ होतो वन हू यूज बोथ हँड इन वन टाइम. दोन्ही हाताचा एकाच वेळी यूज करणारा. वन हू यूज बोथ हँड्स इन वन टाइम. दोन्ही हातांचा एकाच वेळेस यूज करणारा म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. मग याची टेक्स्ट बघा, अमिताभ बच्चनने डेस्क उचलला दोन्ही हातांनी आणि डाकूच्या म्हणजे विलनच्या डोक्यात घातला. ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बी म्हणजे अमिताभ बच्चनने असा डेस्क उचलला आणि डोक्यात घातला विलनच्या, म्हणजे ॲम्बिडेक्स्ट्रस. म्हणजे हे ॲम्बी म्हणजे अमिताभ बच्चन, म्हणजेच अमिताभ बच्चनने हे डेस्क उचलला आणि डोक्यात घातला. दोन्ही हातांनी उचलला, म्हणजे दोन्ही हातांनी, एकदाच दोन्ही हातांनी यूज करणारा. तुम्ही 3 इडियट्स मूवी पाहिला असेल, त्याच्यामध्ये बघा तो बोमन इराणी दोन्ही हातांनी असा लिहितो, दोन्ही, त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. मग याच्यावर आलेले POQ आपण तिथंच पाहिलेले आहेत. आपली म्हणजे कोर्सच आपला थोडा हटके इतरांपेक्षा. एकतर ट्रिक्स आहेत, मराठी अर्थ आहे आणि POQ जिथली तिथंच आहेत. मग आता हे बघा, ही शोज आर युनिक बिकॉज ही कम्प्लिटली ॲम्बिडेक्स्ट्रस. म्हणजे त्याचा जो शो असतो तो वेगळाच असतो. जसा तो बोमन इराणी प्रेझेंट करतो त्याचा शो एकदम म्हणजे वेगळंच आहे. दोन्ही हाताने पाहायला ते भारी वाटतं एकदम. तर ॲम्बिडेक्स्ट्रस कंबाईनली 2024 आणि त्याच्या अगोदर पण आलेले आहेत. मग याचा आन्सर काय? वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. त्याच्यानंतर पुढे प्रश्न बघा, राज्यसेवेला आला होता, अनुष्का इज ॲम्बिडेक्स्ट्रस विच मीन्स एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. त्यानंतर पुढे आर्बिट्रेटर म्हणजे मध्यस्थ, दोघांचे म्हणजे भांडण सोडवणारा मध्यस्थ. वन हू सॉल्व्ह डिस्प्यूट बिटवीन टू पार्टीज. डिस्प्यूट म्हणजे भांडण, वादविवाद. टू पार्टीज, दोन पार्टीमध्ये. सॉल्व्ह म्हणजे सोडवला, म्हणजे मध्यस्थ, जो दोघांचं भांडण सोडवतो त्याला म्हणतात आर्बिट्रेटर. मग याची ट्रिक्स बघा, अकबर आणि बिरबल या दोघांनी मध्यस्थ करून अनेक वाद मिटवलेले आपण पाहिलेले आहे. हे AR म्हणजे अकबर आणि BI म्हणजे बिरबल असं म्हणू. ओके. त्यानंतर अस्केटिक म्हणजे वन हू लीड्स अँड ऑस्टर्ड लाईफ. ऑस्टर्ड म्हणजे संन्यासी, जो लग्न न करता जे आपले बाबा असे संन्यासी बाबा असतात त्यांना म्हणतात ऑस्टर्ड. अस्केटिक म्हणतात, अस्केटिक संन्यासी. त्यानंतर वन हू डिवोशन टू लॉंगली अँड ऑस्टर्ड लाईफ. हे प्रश्न आहे त्यावर आलेला, ह्या अस्केटिकवर आलेला प्रश्न आहे हा राज्यसेवा 19ला. तर याचा आन्सर काय मग? अस्केटिक्स. त्यानंतर पुढे 11वा, बँकरप्ट किंवा इन्सॉल्वंट. बँकरप्ट किंवा इन्सॉल्वंट म्हणजे कर्ज बुडव्या, जो बँकेचं कर्ज बुडवतो त्याला म्हणतात बँकरप्ट. आता याला काय ट्रिक्सची काय गरज आहे का याला? बँकरप्ट म्हणजे ज्याला बँकेनं करप्ट घोषित केलं त्याला इन्सॉल्वंट, म्हणजे सॉल्व्ह नाही करू शकला तो त्याचं कर्ज. त्यानंतर बिगॉट किंवा फॅनेटिक्स म्हणजे एक्सेसिव्ह एन्थुसियाझम इन रिलिजियस मॅटर. म्हणजे ज्याला धर्माचा अभिमान आहे, त्याला म्हणतात बिगॉट किंवा फॅनेटिक्स. तर याची ट्रिक्स मी आता इथे लिहिली नाही, पण मी याची ट्रिक्स काय केली होती बघा. तर याची ट्रिक्स अशी केली होती, तर याची ट्रिक्स आता तुम्ही लिहून घ्या, मी सांगतो की सापाला त्याच्या धर्माचा खूप अभिमान आहे आणि एक बिग ग्वाट म्हणजे ग्वाट म्हणजे काय? शेळी. एक मोठी शेळी होती ग्वाट. बी म्हणजे बिग, हे बिग ग्वाट. बी म्हणजे बिग. ओके. हे बी म्हणजे बिग असं लक्षात ठेवा. बिग म्हणजे मोठी आणि परत हे ग्वाट, बिग ग्वाट. तर बघा, तर शेळीने म्हणजे ह्या मोठ्या शेळीने सापाच्या धर्माबद्दल काही म्हणजे वाईट बोलली सापाच्या धर्माबद्दल. म्हणून सापाने काय केला? मोठा फणा काढला. हे बघा फणा.
फॅनॅटिक, मोठा असा फणा काढला आणि त्याने ह्या बिग गॉटला गिळून टाकले. का? कारण ती शेळी सापाच्या धर्माबद्दल वाईट बोलली होती, म्हणून सापाने काय केला, मोठा फणा काढला आणि बिग गॉटला जिवंतच गिळले. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बोहेमिन. बोहेमिन म्हणजे अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग, म्हणजे थोडं हटके वेगळ्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात बोहेमिन. अन अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग, थोडी हटकी जीवनशैली, त्याला म्हणतात बोहेमिन. तर मग इथं पण याची पण ट्रिक्स मी आपल्या 3 डेज मधल्या बोमन इराणी केली होती. बोहे म्हणजे बोमन, याला असं म्हणतात बोमन इराणी. बघा, ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये येतात तर सायकलवर यायचे, बरोबर आहे. सायकलवर यायचे आणि मागं त्यांच्या सायकलला जे कॅरेल असायचं, त्या कॅरेलवर एक पक्षी असायचा, पक्षी ते अंडे घातलेले वगैरे सोबतच त्यांच्या असायचे. आणि दोन्ही हाताने कॉलेजला आले की दोन्ही हाताने लिहायचे, म्हणजे जरा त्यांची जीवनशैली इतरांपेक्षा हटकीच होती. तर मग त्याला म्हणतात, इतरांपेक्षा हटकी जीवनशैली, त्याला म्हणतात बोहेमिन. म्हणजे बोमन इराणीची जीवनशैली कशी, इतरांपेक्षा हटकी, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कॅकोग्राफिस्ट. कॅकोग्राफिस्टचा अर्थ होतो वन हू हॅड बॅड स्पेलिंग. आता जसे की माझी, म्हणजे तेवढी पण नाही, मी मिडल आहे थोडं. बघा, मी कॅकोग्राफिस्ट आणि कॅलिग्राफिस्ट ह्या दोन्हीच्या मिडलला आहे, म्हणजे एवढी पण घाण नाही, तुम्हाला समजेल एवढी तर आहे समजा चांगली, म्हणजे मी दोन्हीच्या सेंटरमध्ये आहे. कारण कॅकोग्राफिस्ट म्हणजे घाण हस्ताक्षर आणि कॅलिग्राफिस्ट म्हणजे सुंदर हस्ताक्षर, तर मी दोन्हीच्या सेंटरमध्ये. पण झुकाव थोडा इकडेच दिसतोय, बरोबर आहे का नाही? झुकाव कॅकोग्राफिस्ट कडेच आहे, कॅलिग्राफिस्ट कडे नाही. तर ते जाऊ द्या. कॅकोग्राफिस्ट म्हणजे घाण हस्ताक्षर, एवढं लक्षात ठेवा. कॅकोग्राफिस्ट म्हणजे घाण हस्ताक्षर. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे की कॅ म्हणजे कॅट, म्हणजे कॅटचे पाय कोंबडीला आणि कोंबडीचे पाय कॅटला. जसं की आपण म्हणतो, ज्याचं घाण हस्ताक्षर आहे त्याला आपण म्हणतो काय काढले, कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला. तसं आपण इथं कॅटचे पाय कोंबडीला आणि कोंबडीचे पाय कॅटला असं म्हणू. इथं कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला म्हणण्याऐवजी इथं आपण ती मराठीतली म्हण असंच लक्षात ठेवू, आणि ही इंग्लिश मधली म्हण घाण हस्ताक्षर असेल इंग्लिशचं, मराठीचं घाण हस्ताक्षर असेल तर आपण म्हणू कुत्र्याचे पाय मांजराला, मांजराचे पाय कुत्र्याला. पण इंग्लिशचं घाण असेल तर काय म्हणणार आपण इथून पुढे आता, कॅटचे पाय कोंबडीला आणि कोंबडीचे पाय कॅटला. का? कारण हे सीए म्हणजे कॅट आणि सीओ म्हणजे कोंबडी असं आपण म्हणू. ओके, म्हणजे घाण हस्ताक्षर, त्याला म्हणतात कॅकोग्राफिस्ट. पुढे बघा, कॅलिग्राफिस्ट. कॅलिग्राफिस्टचा अर्थ वन हू राईट्स ब्युटिफुल रायटिंग. म्हणजे बघा, याच्या विरोधार्थी काय आहे ते आपण तिथंच घेतलेलं आहे. कॅलिग्राफिस्ट म्हणजे सुंदर हस्ताक्षर. मग त्याची ट्रिक्स काय केलेली बघा, याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की कॅलिफोर्नियाच्या लोकांचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. कॅलिफोर्नियाच्या लोकांचं हस्ताक्षर किती कसं आहे, खूप सुंदर आहे. कॅली, कारण कॅली किंवा कॅलेंडरवरचे जे अक्षर आहे ते खूप सुंदर असतं, असं पण म्हणू शकतो आपण. कॅली म्हणजे कॅलेंडर. तसं कॅलेंडरची स्पेलिंग अशी नाही, पण आपण लक्षात ठेवू कॅलेंडर. कॅलेंडरची स्पेलिंग काय माहितीये का, ही आहे कालिंदर, ही एक कॅलेंडर. इथं कन्फ्यूज होऊ शकतं, इथं डी नंतर ई असं वाटू शकतं आपल्याला, डीईआर नाही तर ते DAR आहे. याच्या पण ट्रिक्स आहेत, आपल्या सगळ्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे, सगळ्या व्होकॅब्युलरीच्या ट्रिक्स आहेत, स्पेलिंग करेक्शनच्या पण ट्रिक्स आहेत. आता याला मी कसं लक्षात ठेवलं असेल माहितीये का, कारण आपण कन्फ्यूज कुठं होतो, शेवटी DAR आहे की DER आहे. ओके, तर मग मी त्याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवलेली आहे, आपण कॅलेंडर दाराला अडकवतो, बरोबर आहे, दाराला किंवा भिंतीला अडकवतो, एकतर भिंतीला अडकवलेलं असतं किंवा दाराला. तर मग आपण असं म्हणू की माझ्या घरचं जे कॅलेंडर आहे ते आम्ही दाराला अडकवलेलं आहे. कुठे, दार, हे बघा दार, शेवटी दार पाहिजे, दाराची स्पेलिंग अशी तर नाही काढत आपण, DAR तर नाही काढत दाराची स्पेलिंग. दाराच्या स्पेलिंग तर मध्ये तर कन्फ्यूज होत नाही ना आपण की DAR आहे की DER आहे.
दाराची स्पेलिंग तर माहिती आहे ना आपल्याला की DARच आहे म्हणून. मग आमच्या घरचं जे कॅलेंडर आहे ते आम्ही दाराला लटकवलेलं आहे असं म्हणू आपण. म्हणजे परमनंट, परमनंट लक्षात राहतं, नुसतं एक्झाम पुरतं नाही. अशा आपल्या ट्रिक्स आहेत आणि हे संपूर्ण तुम्हाला फक्त 199 मध्ये भेटतंय, त्यामुळे जास्त विचार करू नका. तर अशा प्रकारे कॅलिग्राफिस्ट पाहिला आपण, सुंदर हस्ताक्षर. आता पुढे, आता कॅनिबल. कॅनिबल म्हणजे फीड्स ऑन ह्युमन फ्लेश. कॅनिबलचा अर्थ होतो फीड्स ऑन ह्युमन फ्लेश, म्हणजे मनुष्य भक्षक, माणसाचं माणसावर म्हणजे माणसाचं मटण खातात, त्याला म्हणतात मनुष्य भक्षक. आता जी इफिस्टन फाईल आली होती, इफिस्टन फाईल, त्याच्यामध्ये जे नेते होते ते लहान लहान बाळांचे, असे लहान लहान मुले यांचं ते मांस खायचे असं त्याच्यात दिलेलं आहे. मग त्याला म्हणतात कॅनिबल. काय म्हणतात? कॅनिबल. मग याची ट्रिक काय केली आपण, कान कापून खाणारे लोक, म्हणजे ते अगोदर असं कान कापून खायचे, कान कापून खाणारे लोकांचे, लहान लहान लेकरांचे कान कापून खाणारे. किंवा आपण लहान लेकराला असं प्रेमान म्हणतो, कान कापू का तुला, कान कापू, थांब थांब तुला कानच कापू आपण, म्हणजे कॅनिबल. त्यावर आलेला प्रश्न बघा, वन हु इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड, ISO 2021 ला, तर त्याला म्हणतात कॅनिबल. काय म्हणतात? कॅनिबल. त्यानंतर पुढे, कार्निव्हरस. कार्निव्हरस म्हणजे फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश. कार्निव्हरसचा अर्थ होतो फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश, मांसभक्षी, म्हणजे मांस खाणारे. मग याची ट्रिक्स अशी आहे की कारनी उडवलेल्या हरणाला कुत्र्यांनी खाल्ले. ते हरण, जे हरण पळत होतं त्याला कारनी उडवले. हे बघा, कार आणि नी, हे बघा, कारनी उडवले आणि मग ते कुत्र्यांनी खाल्ले. मग त्यावर आलेला प्रश्न, ॲनिमल विच लिव्स ऑन मीट इज कॉल्ड कार्निव्हरस. त्यानंतर पुढे, चाउनिस्ट. चाउनिस्टचा अर्थ होतो वन हु ब्लाइंडली डिवोट्स एन आयडिया, म्हणजे देशभक्त, त्याला अंधभक्त असेही म्हणतात, ते म्हणजे चाउनिस्ट. त्यानंतर पुढे, कॉनॉश्युअर. आता हा महत्वाचा आहे. कॉनॉश्युअर म्हणजे क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट, म्हणजे एखाद्या विषयातील तज्ज्ञ लोक, त्याला म्हणतात कॉनॉश्युअर. आता याची उच्चार पण वेगळा असू शकतो, आपल्याला त्याच्याहून काय हे नाही समजत, कारण आपल्याला काय आयोगाला असा उच्चार करून नाही दाखवायचा, आपल्याला प्रश्नामध्ये म्हणजे परीक्षेमध्ये आपलं ते बरोबर आलं पाहिजे. कॉनॉश्युअर म्हणजे क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट, तज्ज्ञ व्यक्ती, तज्ज्ञ व्यक्ती म्हणतात त्याला, म्हणजे एकदम शुअर. याला कसं लक्षात ठेवायचं, प्रत्येक क्षेत्रात शुअर असणारे, शुअर, एकदम शुअर असं म्हणतो ना आपण, एकदम एक्झॅक्टली शुअर, शुअर, एकदम शुअर, शुअर, एक कुठल्याही क्षेत्रात एकदम शुअर असणारे त्याला म्हणतात, म्हणजे तज्ज्ञ असणारे, असं लक्षात ठेवा. त्यावर आलेला प्रश्न, वन हु इज गुड जज ऑफ अन आर्ट, कधी आला होता? कंबाईन बी मेन्स 2023 ला. तर काय मग याचा आन्सर? कॉनॉश्युअर. आणि हायपोक्रिट म्हणजे ढोंगी असतात. त्यानंतर बघा, अ पर्सन हु हॅज गुड नॉलेज, कॉनॉश्युअर. बघा कधी आला होता? कंबाईन बी 23 ला, आणि त्या अगोदर कधी आला होता? डिपार्टमेंट STI 14 ला. बघा, म्हणजे 23चा प्रश्न 14 ला आला होता, पण मी लगेच ते दोन्ही बी एकाच जागी आणले, त्यांना दोन्हींना पण एकाच जागेवर आणलेलं आहे. त्यामुळे हीच तर आपल्या कोर्सची खासियत आहे की जिथली तिथेच तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील, दुसरीकडे पाहायची गरज नाही. त्यानंतर डिलेटंट. डिलेटंट म्हणजे डॅबलर, नॉट सिरियस इन आर्ट अँड सायन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये, बघा मागचं पाहिलं आपण कॉनॉश्युअर म्हणजे आर्ट आणि सायन्स मधील, ते आर्ट मधील तज्ज्ञ, त्याच्या विरुद्धार्थी आहे डिलेटंट, म्हणजे हे डॅबलर आहेत, नॉट सिरियस इन आर्ट अँड सायन्स. डॅबलर, डॅम्बिस म्हणू याला, डॅम्बिस, एकदम डॅम्बिस लोक आहेत हे, सिरियस नाहीत. मग याची ट्रिक्स, दिल्लीचे आर्ट अँड सायन्सचे स्टुडंट खूप डॅम्बिस आहेत, नॉट सिरियस, सिरियस नाहीत ते दिल्ली. डिलेटंट म्हणजे दिल्ली. लेट येतात ते, डिलेटंट म्हणजे कॉलेजला, शाळेमध्ये कॉलेजला ते लेट येतात, डिलेटंट म्हणजे दिल्लीचे लोक, लेकरं, दिल्लीचे मुलं शाळा कॉलेजमध्ये लेट येतात कारण ते सिरियस नाहीत. त्यानंतर कॉन्टेम्पररीज. कॉन्टेम्पररीजचा अर्थ होतो अ पर्सन लिव्हिंग ॲट सेम टाइम सेम एज, म्हणजे समकालीन, एकाच काळातील लोक, त्याला म्हणतात कॉन्टेम्पररीज, समकालीन.
यावर प्रश्न कंबाईन सी मेन्स 2023ला. म्हणजे कॉन्टेम्पररीज, एकाच पिढीतील लोक, आपण म्हणतोय ती एक पिढी होऊन गेली बाबा, ती पिढी लय चांगली होती असं तसं, त्याला म्हणतात कंटेम्पररीज. जसं की 90चं दशक आपण म्हणतो, 90च्या दशकातील पिक्चर, 90च्या दशकातील हिरो हिरोईन, तसं ते कंटेम्पररीज. त्यानंतर ककेट. ककेट गर्ल म्हणजे गर्ल हू फ्लर्ट्स विथ मेन. फ्लर्ट्स म्हणजे परेशान करणारी, उगीच वादविवाद घालणारी. फ्लर्ट आपण म्हणतो ना, ती मुलगी त्याला फ्लर्ट करायली तसं ककेट. आता याचा उच्चार ककेट होतो, ककेट. उगीच कटकट लावणारी बाई असं म्हणून ककेट म्हणजे हे कटकट. हे बघा, आपण म्हणतो ना एखाद्या बाईला, मुलीला की मुलाला बी, कोणाला बी जास्त ते जर उगाच एकाच गोष्टीबद्दल परत परत हे करत असेल तर जा बरं तू उगाच कटकट नको लावू. तसं मग हे ककेट म्हणजे गर्ल्स हू फ्लर्ट विथ मेन, म्हणजे माणसाला ती कटकट लावती माणसासोबत उगाच. त्यानंतर पुढे कॉस्मोपॉलिटियन म्हणजे वन हू रिगार्ड्स होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री, म्हणजे संपूर्ण जग स्वतःचा देश असल्यासारखं वाटतं. जसं आता डोनाल्ड ट्रम्प करायलेत बघा, व्हेनेझुएलावर ताबा घेतला, व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा घेतला, इराणवर हल्ला केला. म्हणजे ट्रम्पला असं वाटायले की संपूर्ण जग मी मुठ्ठीतच करावं. त्याला म्हणतात कॉस्मोपॉलिटियन, म्हणजे संपूर्ण होल वर्ल्ड त्याला त्याचा स्वतःचा देश असल्यासारखं किंवा स्वतःचा देशच बनवायचा आहे, त्याला म्हणतात कॉस्मोपॉलिटियन. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स अशी आहे की कॉस्मॉस बँकेच्या शाखा सर्व जगात आहेत म्हणून तिला संपूर्ण जग स्वतःचा देश असल्यासारखे वाटते. कॉस्मॉस बँकेच्या शाखा संपूर्ण जगात आहेत असं आपण ट्रिक्स लक्षात ठेवू. कारण आपल्याला कॉस्मोपॉलिटियन म्हणजे फक्त कॉस्मो एवढा शब्द लक्षात ठेवायचा. कॉस्मोवरून कॉस्मॉस बँक असं आपण म्हणू. कॉस्मॉस बँकेच्या शाखा सर्व जगात आहेत म्हणून तिला संपूर्ण जग स्वतःचा देश असल्यासारखे वाटते. त्यानंतर सायनोश्युअर. सायनोश्युअर म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तर याला असं लक्षात ठेवू की बुलेटचे सायलेन्सर पाहून लोक बुलेटकडे अट्रॅक्ट होतात. लोक बुलेट का घेतात? कारण ते सायलेन्सरचा आवाज वगैरे ते, त्यामुळे ते जरा त्यांना बुलेटचं अट्रॅक्शन असतं. कारण बुलेटचं सायलेन्सर पाहून ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यानंतर पुढे डेबोनेर. डेबोनेर म्हणजे त्याला शुक म्हणतात, म्हणजे पोलाइट, लाईट हार्टेड, एकदम म्हणजे हवळ्या मनाचे आपण असं त्याला म्हणू शकतो. एकदम लाईट हार्टेड, हवळ्या मनाचे, त्याला सुओ किंवा पोलाइट लाईट हार्टेड. तर याला असं लक्षात ठेवू की डेबो नायरची सून खूप पोलाइट आणि सभ्य आहे. हे बघा, डेबो म्हणजे हे डेबो नेर म्हणजे डेबो नायर, हे डेबो नायरची सून, सुओ, हे सुओ म्हणजे सून म्हणून. डेबो नायरची सून खूप पोलाइट आहे, सभ्य आहे. त्यानंतर डेमोगॉग. डेमोगॉग म्हणजे लीडर हुज फॉलोअर्स बाय हिज स्किल, म्हणजे राजकीय पुढारी. एखादा पुढारी जो ज्याला लोक पुढारी मानतात त्याला म्हणतात डेमोगॉग. तर याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स अशी आहे की हे डी म्हणजे देवेंद्र, देवेंद्र, आणि हे MAG म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या माग करतात त्यांचे कार्यकर्ते, कारण ते त्यांचे लीडर आहेत असं लक्षात ठेवू. याला देवेंद्र फडणवीस यांच्या माग करतात लोक, कारण ते त्यांचे लीडर आहेत असं लक्षात ठेवू. त्यानंतर पुढे एफिमिनेट. एफिमिनेट म्हणजे अ मॅन वुमेनिश इन हॅबिट, म्हणजे बायला ज्याच्यामध्ये बायांचे गुण आहेत त्याला म्हणतात एफिमिनेट. हे बघा, त्याला याची पण ट्रिक्स हे आता जी नुकतीच चर्चेत होती इपिस्टन फाईल. इपिस्टन फाईल मध्ये लोकांना वुमेनिश हॅबिट होती असं लक्षात ठेवू. मग त्यावर आलेला प्रश्न, अ पर्सन हु इज वुमेनिश इन हॅबिट इज कॉल्ड, टॅक्सॅस्टन 21ला एफिमिनेट. त्यानंतर इगोइस्ट आणि इगोटिस्ट ह्या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे, ते लक्षात घ्या. इगोइस्ट म्हणजे लवर ऑफ वन सेल्फ, ऑफ वन्स ॲडव्हान्समेंट, म्हणजे जो स्वतःवरच प्रेम करतो, स्वतःच त्याला कौतुक वाटतं, त्याला म्हणतात इगोइस्ट. आणि इगोटिस्ट म्हणजे वन हू ऑफन टॉक अबाउट हिज अचिव्हमेंट, जो स्वतःबद्दल बोलत राहतो की मी हे केलं, मी ते केलं, मी असं करून दाखवलं, मी तसं करून दाखवलं. इथं बघा डबल टी आहे, ज्यामध्ये डबल टी आहे तो सारखा टॉक करत राहतो, म्हणजे बोलत राहतो त्याच्या स्वतःबद्दल की मी असं केलं तसं केलं. आणि ज्याच्या सिंगल टी आहे तो लोअर ऑफ वन सेल्फ, ऑफ वन्स ॲडव्हान्समेंट. हे दोन्हीमध्ये एवढा थोडासा फरक लक्षात घ्या. त्यानंतर एपिक्युअर म्हणजे प्लेजर ऑफ इटिंग अँड ड्रिंकिंग, म्हणजे खाण्यापिण्यात आनंद मानणारा. याची ट्रिक्स इथे लिहायची राहिली, लिहून घ्या.
हे बघा इफी मॅगी अशी ट्रिक्स आहे. इपी मॅगी, त्यानंतर फी म्हणजे पेप्सी, ई म्हणजे इटिंग, हे बघा, किंवा असे लक्षात ठेवा, ई म्हणजे इटिंग आणि पी म्हणजे फिंग. ई म्हणजे ईट आणि पी म्हणजे पिणे. इटिंग करणे आणि पिणे म्हणजे खाणे पिण्यात आनंद व्यक्त करणारे, किंवा इपी मॅगी खाणारे. हे बघा इपी क्युअर, इफी क्युअर म्हणजे इपी मॅगी खातो आणि कुरकुरे खातो असं लक्षात ठेवा. इपी मॅगी आणि कुरकुरे खाणारे. इपी मॅगी आणि कुरकुरे खाण्यापिण्यात आनंद व्यक्त करणारे. इपी मॅगी आणि कुरकुरे खाणारे हेच लक्षात ठेवा. हीच ट्रिक चांगली. हे बघा इफी, इपी याला म्हणा इपी मॅगी आणि कुर म्हणजे कुरकुरे. हे बघा कुरकुरे, कुरकुरे, कुरकुरे आणि इपी मॅगी खाणारे त्याच्यातच आनंद व्यक्त करतात, कुरकुरे खाऊन, इपी मॅगी खाऊन. त्यानंतर पुढे इमिग्रंट. इमिग्रंटचा अर्थ होतो वन हू लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड, म्हणजे स्वतःचा देश सोडून गेलेले. मग हे, आणि बघा आता इथे दोन शब्द आहेत. हा एक इमिग्रंट म्हणजे देश सोडून गेलेला, आणि हा एक इमिग्रंट आहे 33 नंबरचा बघा. हा इमिग्रंट, याची सुरुवात आयने झाली, याची सुरुवात ईने. याचा म्हणजे हा या इमिग्रंटचा अर्थ होतो जो दुसऱ्या देशातून परत भारतात वापस आलाय, त्याला म्हणतात इमिग्रंट. आता याची ट्रिक सांगतो दोन्हीचं, कसं कन्फ्युज नाही होणार मग तुम्हाला. आता इथं बघा हे जे इमिग्रंट आहे ह्याची सुरुवात ईने झालेली आहे. मग ई फॉर एक्झिट, ई फॉर एक्झिट, हे बघा ई फॉर एक्झिट म्हणजे स्वतःचा देश सोडून गेलेले. लिव्ह झाले, लिव्ह म्हणजे सोडून जाणे, ई फॉर एक्झिट असं लक्षात ठेवा. मग त्यावर आलेले प्रश्न बघा. अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री टू सेटल अब्रॉड, किंवा बघा एकतर परीक्षेत ते तुम्हाला एक्झिट देतील किंवा लिव्ज देतील. लिव्ज आणि एक्झिट दोन्हीचा अर्थ सारखाच होतो. लिव्ह म्हणजे सोडून जाणे, आणि ह्या लिव्हची ही जर अशी स्पेलिंग असेल LIV तर लिव्ह म्हणजे राहणे, आणि ही LEAVE ही लिव्ह म्हणजे सोडून जाणे. स्पेलिंग मध्ये गपलत आहे, फक्त उच्चार दोन्हीचा सारखाच आहे. बघा गटक 23 आणि PSI 2010 ला यावर प्रश्न आलेला आहे. याला म्हणतात इमिग्रंट, सोडून जाणाऱ्याला. मग ई फॉर एक्झिट असं लक्षात ठेवा. त्यानंतर हे पुढचं इमिग्रंट म्हणजे वन हू कम्स टू कंट्री फ्रॉम हिज ओन कंट्री, म्हणजे स्वतःच्या देशात आला परत. मग याची ट्रिक्स, ह्याची सुरुवात आयने होते, मग आय फॉर इंडियामध्ये आला, आय फॉर इंडियामध्ये आला असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं फास्टिडियस. फास्टिडियसचा अर्थ काय होतो? फास्टिडियस म्हणजे लवकर खुश न होणारे. वन हू हार्ड टू प्लीज, ज्याचे म्हणजे ज्यांचं मन लवकर वळवता येत नाही, ज्यांना लवकर खुश करता येत नाही, ज्यांचं लवकर मन वळवता येत नाही, त्याला म्हणतात फास्टिडियस. मग याची ट्रिक्स, फास्ट फूडची डिश खाल्ल्याशिवाय माझी मुलगी काय होत नाही, खुशच होत नाही, किंवा फास्ट गाडी चालवल्याशिवाय माझी मुलगी मुलगा खुश होत नाही. ते म्हणतात पप्पा फास्ट गाडी चालवा, फास्ट गाडी चालवा, असं फास्टिडियस. फास्ट फूडची डिश किंवा फास्ट गाडी चालवल्याशिवाय ती खुश होत नाहीत असं लक्षात ठेवा. त्यानंतर फॅटलिस्ट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारे. वन हू बिलीव्ह इन फेट, फेट म्हणजे नशीब. फॅटलिस्ट आणि फेट दोन्ही सारखे शब्द आहेत, त्यात काही एवढं ट्रिक करायची गरज नाही. फेमिनिस्ट म्हणजे वन हू वर्क्स फॉर वेलफेअर ऑफ वुमन, म्हणजे महिलांसाठी काम करणारे, त्याला म्हणतात फेमिनिस्ट. त्यानंतर पुढे आता थोडं फास्ट घेऊ आपण, कारण आणखी बरंच राहिलेलं आहे, पण ट्रिक्स प्रत्येकाचं सांगतो मी, त्याचं टेन्शन घेऊ नका. आता गोरमांडा म्हणजे लवर ऑफ गुड फूड, आणि गव्हर्नमेंट म्हणजे कॉन्शर ऑफ फूड. आता दोन्हीमध्ये फरक सांगतो, थोडासा फरक आहे बघा. आता गव्हर्नमेंट म्हणजे लवर ऑफ गुड फूड, ज्याला फक्त चांगलं चुंगलंच खायला लागतं त्याला म्हणतात गोरमांडा. म्हणजे असं याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की गोरिलाला मांडी घालून चांगलेच फूड खातो. गोरिला समोर चांगलंच फूड मांडावं लागतं तरच ते खातो, त्याला गोरिला म्हणा. गोरमांडा म्हणजे गोरिला तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. गोरिला फक्त चांगलेच, त्याला जर खराब केळ दिलं तर तो फेकून देतो आपल्यावर. चांगलंच केळ द्यावं लागतं खायला, किंवा कुठलाही चांगलाच पदार्थ तो खातो, सडलेले खात नाही, त्याला म्हणतात गोरमांडा. आणि गव्हर्नमेंट म्हणजे कॉन्शर ऑफ गुड फूड, म्हणजे तज्ञ, अन्न पदार्थची ज्यांना पारक असते अन्नातील, म्हणजे जो चांगलं भाजी वगैरे बनवतात त्याला म्हणतात तज्ञ. म्हणजे जे आचारी असतात, याला आचारी म्हणू आपण, आचारी लोक, किंवा हॉटेलमधील सेफ लोक, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट.
तर मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, हे गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा, गव्हर्नमेंट. कारण हे बघा, हे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट दोन्ही शब्द सारखेच वाटतात का नाही, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटच्या किचन कॅबिनेटमध्ये अन्नाची पारख करणारे तज्ज्ञ व्यक्ती असतात. बघा, जे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या जे वैयक्तिक किचन असतात, त्या किचनमध्ये एकदम तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांना अन्न देण्या म्हणजे दररोज त्यांची ती डिश वगैरे बनवण्यासाठी. तर हे गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा, याच्यात तज्ज्ञ लोक असतात. लव्हर ऑफ फूड नसतात, तज्ज्ञ असतात फूडमधील तज्ज्ञ. आणि हा गव्हर्नमेंट हा लव्हर ऑफ फूड, या दोन्ही शब्दातील असा इथे फरक लक्षात घ्या. त्यानंतर हेनपेकड म्हणजे हजबंड रूल बाय हिज वाईफ, जो बायकोच्या ताब्यात राहणारा एक व्यक्ती, बायको त्याच्यावर नेहमी बंधन लादते, त्याला म्हणतात हेनपेकड. त्यानंतर हेडोनिस्ट. हेडोनिस्ट हेडोनिस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह दॅट सेक्शुअल किंवा सेन्शुअल प्लेजर इज अ चीप गुड, म्हणजे जो सेक्समध्येच आनंद ज्याला वाटतो त्याला म्हणतात हेडोनिस्ट. मग याची ट्रिक्स, डायना हेडन सेक्शुअल वाटायच्या म्हणून त्या मिस वर्ल्ड बनल्या, अशी ट्रिक्स तुम्ही करू शकता काही पण. ओके, हेडोनिस्ट सेक्समध्येच आनंद मानणारे व्यक्ती. त्यानंतर अ पर्सन हू बिलीव्ह इन सेन्स, त्यावर आलेला प्रश्न आहे हा, अ पर्सन हू बिलीव्ह इन सेन्शुअल प्लेजर. PSI 2010ला आणि परत परत कंबाईन 2020ला पण यावर प्रश्न आलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याला म्हणतात हेडोनिस्ट. त्यानंतर हेरेटिक म्हणजे वन हू ऍक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, म्हणजे जो धर्माच्या विरोधी कृत्य करणारे लोक, त्याला म्हणतात हेरेटिक्स. तर मग त्यावर आलेला प्रश्न, अ पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी, हेरेटिक. फॉरेस्ट 18 आणि इंजिनिअरिंग 16. त्यानंतर पुढे हर्बिवोरस म्हणजे दॅट लिव्हज ऑन प्लांट, जे म्हणजे जे झाडपाल्यावर जगतात त्याला हर्बिवोरस म्हणतात. कारण हर्बल म्हणजे वनस्पती, त्यात काही ट्रिक करायची गरज नाही. त्यानंतर ऑनररी म्हणजे अ पोस्ट जॉब विदाउट एनी सॅलरी, म्हणजे अशी नोकरी जिथे काहीच पैसे मिळत नाहीत. जशी की आपली आई असते, घरकाम करते दिवसभर, पण तिला कुठलीही पोस्ट भेटत नाही, सॉरी पगार भेटत नाही, तिला म्हणतात ऑनररी. त्यानंतर हायब्रो किंवा स्नॉब म्हणजे वन हू कन्सिडरिंग हिमसेल्फ ॲज अ सुपेरियर, म्हणजे जो स्वतःला उच्च किंवा कुळामध्ये स्वतःला उच्च मानतो. जसं पूर्वी जे लोक गावामध्ये असे पाटील वगैरे स्वतःला पाटील मानणे, ते पाटील वगैरे त्याला म्हणतात हायब्रो किंवा स्नॉब. उच्च म्हणजे बघा हायकोर्ट असं लक्षात ठेवा ना, याला हायब्रो म्हणजे उच्च, हायकोर्ट लक्षात ठेवा. कारण माझा ब्रो असं म्हणा, हायकोर्ट मधील माझा ब्रो म्हणजे माझा ब्रदर उच्च, स्वतःला उच्च समजतो. हे बघा, हायकोर्ट मधील माझा ब्रो स्वतःला सुपेरियर समजतो घरामध्ये, सुपेरियर किंवा गावामध्ये घरामध्ये. त्यानंतर हायपोकॉन्ड्रिक म्हणजे वन हू ओव्हर अँग्जियस अबाउट हिज हेल्थ, म्हणजे स्वतःच्या हेल्थ बद्दल जो खूप काळजी चिंता करणारे, जो खूप चिंताग्रस्त आहेत किंवा काळजी करतात, त्याला म्हणतात हायपोकॉन्ड्रिक. मग याची ट्रिक्स, हैदराबाद पोलीस हे हेल्थ बद्दल खूप चिंताग्रस्त असतात, स्वतःच्या हेल्थ बद्दल खूप चिंताग्रस्त असतात हैदराबाद पोलीस. कारण हाय म्हणजे हैदराबाद म्हणून आणि PO म्हणजे पोलीस म्हणून. त्यानंतर इकोनोक्लास्ट म्हणजे वन हू ब्रेकर्स ऑफ इमेज अँड ट्रेडिशन. याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवू की आय फॉर इंडियामध्ये सर्वप्रथम कंपनी सरकारने कोलकातामध्ये काय केली, सती प्रथा बंद केली. म्हणजे जे ट्रेडिशन होतं ते ब्रेक केलं. कुठे, इंडियामध्ये अगोदर केलं. आणि कोणी केलं, CO म्हणजे कंपनी सरकारने, आणि CO म्हणजे कुठे केले अगोदर, कोलकातामध्ये. कधी केले तर 1827ला. आणि या काळी कोण गव्हर्नर जनरल होता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. त्यानंतर पुढे त्यावर आलेले प्रश्न काही, अ पर्सन हू अटॅक इस्टॅब्लिश्ड कस्टम म्हणजे प्रथा, कस्टम्स म्हणजे प्रथा, इज कॉल्ड, ज्यांनी अटॅक केला म्हणजे प्रथा मोडली, त्याला म्हणतात इकोनोक्लास्ट. मग याला कसं ट्रिक्स लक्षात ठेवणार की आय फॉर इंडियामध्ये आणि सर्वप्रथम CO फॉर इंडियामध्ये, आय फॉर इंडिया आणि CO फॉर कंपनी सरकारने, आणि परत CO म्हणजे कोलकातामध्ये काय केलं, सती प्रथा बंद केली, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे इलिटरेट म्हणजे वन हू कांट रीड ऑर राईट.
जे लिहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, त्याला म्हणतात इलिटरेट म्हणजे निरक्षर. त्यानंतर इम्प्रेग्नेबल म्हणजे दॅट कांट बी एंटर्ड बाय फोर्स म्हणजे अभेद्य, जे कशानेही तुटू शकत नाही. बघा, शिवाजी महाराजांनी असे अनेक किल्ले बनवले, जसे की जंजिरा किल्ला आहे, तो शिवाजी महाराजांनी नाही बनवलेला, पण जंजिरा जो किल्ला आहे तो कुणालाच जिंकता आला नाही, त्याला अभेद्य म्हणतात. जे कशानेच त्याच्यावर गोळा जरी हाणला तरी तो त्यांच्या भीती वगैरे पडत नव्हते, म्हणजे इम्प्रेग्नेबल. त्यानंतर इम्पोस्टर म्हणजे वन हू प्रिटेंड्स अदर्स म्हणजे ढोंगी. इम्पोस्टर म्हणजे वन हू प्रिटेंड्स अदर्स, ढोंगी म्हणतात याला. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे की पोस्टरवरील राजकारणी लोक खूप ढोंगी असतात. पोस्टरवरील राजकारणी लोक कसे असतात तर खूप ढोंगी असतात, असं लक्षात ठेवा. इम्पोस्टर याच्यातला फक्त पोस्टरवरून तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुख, वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली म्हणजे जो स्वतःला एकदम फ्रीली एक्सप्रेस करत नाही इतरांसमोर, त्याला म्हणतात अंतर्मुख. त्याच्या विरोधार्थी इंट्रोवर्ट. त्यानंतर इटिनरंट किंवा नोमॅडिक. इटिनरंट किंवा नोमॅडिकचा अर्थ होतो जर्नी फ्रॉम प्लेस टू प्लेस. जर्नी फ्रॉम प्लेस टू प्लेस त्याला म्हणतात इटिनेरंट. तर बघा, याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. इटी दांडू खेळताना आम्ही प्लेस टू प्लेस फिरायचो. बघा, इटी दांडू खेळण्यासाठी प्लेस टू प्लेस फिरायचो. त्यानंतर इनव्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, अजिंक्य, जो कधीच हरत नाही, ज्याला हरवणे शक्य नाही, त्याला म्हणतात इनव्हिन्सिबल. मग त्यावर आलेले प्रश्न. त्यानंतर पुढे इनव्हल्नरेबल म्हणजे दॅट कांट बी हार्मड ऑर वाउंडेड, जे ज्याला कधी इजा करता येत नाही, त्याला म्हणतात इनव्हल्नरेबल. वाउंड म्हणजे इजा, ज्याला कधी ज्याला एखाद्याला हार्म करणे किंवा इजा न करता येण्याजोगे. मग याची ट्रिक्स अशी आहे की इनोवा उलटी पुलटी झाली गाडी तरी कुणाला इजा झाली नाही. बघा, इनव्हल्नरेबल म्हणजे इनोवा गाडी उलटी पलटी झाली ऍक्सिडेंटमध्ये, तर मात्र कुणालाही थोडीही इजा पण झाली नाही. मग इन म्हणजे इनोवा असं म्हणू, इनोवा गाडी. आणि वूल म्हणजे उलटी पलटी झाली तरी कुणीही नरेबल म्हणजे कुणालाही इजा झाली नाही. वॉन्डेड म्हणजे इजा. त्यानंतर पुढे लिबर्टाईन म्हणजे वन हू लीड्स अँड इमोरल लाईफ, म्हणजे ज्याच्यामध्ये काय असं मोरलच राहिलेलं नाही, त्याला म्हणतात लिबर्टाईन. त्यानंतर मार्टियर म्हणजे वन हू मार्टियर म्हणजे वन हू डाईज फॉर नोबल कॉज, म्हणजे चांगल्या उद्देशासाठी मरण पावणारे, म्हणजे हुतात्मा होणारे, म्हणजे देशासाठी हुतात्मा होणारे, त्याला म्हणतात मार्टियर. मग याची ट्रिक्स. मार म्हणजे हे मराठे असं म्हणून, मराठी बांधवांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. मार्टियर म्हणजे मराठी बांधवांनी असं म्हणून. मार म्हणजे मराठी बांधवांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले, म्हणजे चांगल्या उद्देशासाठी ते हुतात्मा झाले. त्यानंतर पुढे मिसोगॅमिस्ट आणि मिसोगायनिस्ट. आता यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत, दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. बघा, आता मिसोगॅमिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ मॅरेज, जो लग्नाचा विरोध करतो, त्याला म्हणतात मिसोगॅमिस्ट. आणि मिसोगायनिस्ट म्हणजे जो स्त्रियांचा तिरस्कार करतो. मग आता मिसोगॅमिस्टची ट्रिक सांगतो. आता हे जे मी आहे, मी म्हणजे ह्याला मी म्हणू, मी म्हणजे मी आणि हे सो म्हणजे हे सो आणि हे एम आय म्हणजे सोमी हा शब्द इथे तयार होतो. तर मी सोमी सोबत लग्न करायला नकार दिला. कारण माझं सोमी सोबत भांडण झालं, म्हणून मी तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. म्हणजे सोमी अगोदर माझी गर्लफ्रेंड होती, पण नंतर आमचं ब्रेकअप झालं, म्हणून मी तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. मी सोमी सोबत, हे बघा, मी सोमी सोबत. आता एखादीचं नाव सोमी असेल तर वाईट वाटून घेऊ नका, फक्त ही ट्रिक्ससाठी मी सांगतो. मी सोमी सोबत, हे बघा, एम आय म्हणजे मी आणि हे सो आणि मी सोमी सोबत लग्न करायला नकार दिला. बस एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर त्यावर आलेला प्रश्न आता हे प्रश्न मिसोगायनिस्टवर आला होता आणि मिसोगॅमिस्टवर पण आहेत. तर बघा, प्रश्न मिसोगायनिस्टवर काय आला होता.
मिसोगायनिस्ट म्हणजे हेटर ऑफ वुमन. मग हा आता मिसोगॅमिस्ट पाहिलं आणि आता हे मिसो इथं सारखंच आहे, वर गॅमिस्ट होतं, इथं गायनिस्ट आहे, गायनिस्ट GY. बघा दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. इथं GA मिसोगॅमिस्ट GA आहे इथे आणि इथे GY आहे आणि इथे निष्ठ आहे शेवटी आणि इथं शेवटी निष्ठ आहे, निष्ठ. मिसोगायनिस्ट गायनोकॉलॉजी आपण म्हणतो ना, गायनोकॉलॉजीचे डॉक्टर म्हणजे स्त्रियांचे विशेष तज्ञ. तर मिसोगायनिस्ट म्हणजे हेटर ऑफ वुमन, जे वुमनचा तिरस्कार करतात त्याला म्हणतात मिसोगायनिस्ट. मग प्रश्न मिसोगायनिस्टवर आला होता. तर बघा प्रश्न काय, वन हु हेट्स वुमन इज कॉल्ड. बघा गटक 24 मागची आता नुकतीच गटक 24 आणि असिस्टंट 15ला. तर मग याचा आन्सर काय, मिसोगायनिस्ट, कारण हेटर ऑफ वुमन विचारलंय. मग इथं मिसोगॅमिस्ट पण आयोगाने दिलं होतं, बघा मिसोगॅमिस्ट. त्यामुळे बरेच जण इथे काय झालेले, कन्फ्यूज झालेले आहेत. मिसोगॅमिस्ट हाणू की मिसोगायनिस्ट हाणू. मग ज्यावेळेस ते कन्फ्यूज होतात त्यावेळेस पहिलंच उत्तर हाणून येतात, त्यांना वाटतं पहिलंच असेल. कारण याचा अर्थ काय होतो आपण पाहिलाय, मी हे बघा इथे सोमी तयार शब्द होतो, शब्द मी सोमी सोबत लग्न करायला नकार दिला, याचा अर्थ होतो हेटर ऑफ मॅरेज. आणि मिसोगायनिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ वुमन. मग याचा आन्सर काय आहे, बी. बी हे याचा आन्सर आहे. त्यानंतर मिसोलॉजिस्ट म्हणजे हेटर ऑफ नॉलेज, जे ज्ञानाचा तिरस्कार करणारे. ज्ञानाचा तिरस्कार जर केला तर मग ढोरासारखं काम करावं लागतं दुसऱ्यांच्या हाताखाली, त्यामुळे ज्ञानाचा तिरस्कार करू नका. मिसोलॉजिस्ट म्हणजे हेटर ऑफ नॉलेज. त्यानंतर पुढे नार्सिसिस्टचा अर्थ होतो लवर ऑफ सेल्फ, जो स्वतःवर खूप प्रेम करतो त्याला म्हणतात लवर ऑफ सेल्फ. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की नारायण राणे स्वतःवर खूप प्रेम करतात, नार्सिसिस्ट, कारण NAR बघा, हे नारायण राणे स्वतःवर खूप प्रेम करतात. त्यानंतर नोविसचा अर्थ होतो अनएक्सपेरियन्स्ड बाय एनिथिंग, किंवा त्याला स्टायरो असे पण म्हणतात, म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्याला एक्सपिरियन्स नसतो, त्याला म्हणतात नोविस. तर मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, नोविस म्हणजे नाविक म्हणायला, बघा हे नोविस म्हणजे याला नाविक म्हणा. नाविक हा अनुभवी होता, म्हणजे त्याला अनुभव नव्हता, म्हणून आम्ही बोटीमध्ये बसताना टायर सोबत घेऊन बसलो, म्हणजे बोट पलटली तरी आम्ही टायर आम्हाला काय करतील, वाचवतील. टायरो म्हणजे याला टायर म्हणा. आणि नाविक म्हणजे बोट चालवणारा, तो नवीन होता, त्याला एक्सपिरियन्स नव्हता बोट चालवायचा, म्हणून आम्ही बोटीमध्ये बसलो पण टायर घेऊन. टायरो म्हणजे नोविस म्हणजेच टायरो आणि टायरो म्हणजेच नोविस, दोन्हीचा अर्थ अनएक्सपिरियन्स्ड पर्सन, ज्याला कुठल्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही. त्यानंतर नुमिस्मॅटिक म्हणजे काय, तर नुमिस्मॅटिक म्हणजे वन हु कलेक्ट्स कॉइन्स, जो कॉइन कलेक्ट करतो त्याला म्हणतात नुमिस्मॅटिक्स. म्हणजे ज्याला जुने सिक्के, बघा आता तुमच्याकडे आपल्याकडे 8 आणे 4 आणे 10 पैसे 5 पैसे दिसतात का, नाही दिसत, पण जे लोकांना अशी काही सवय असते, जे सगळं संग्रह करून ठेवतात, त्याला म्हणतात नुमिस्मॅटिक्स. तर नुमिताला मातीमध्ये एक कॉइन सापडला असं काही म्हणा, मग तिने ते कलेक्ट केला. त्यावर आलेला प्रश्न, स्टडी ऑफ कॉइन्स, राज्यसेवा 18ला, नुमिस्मॅटिक्स. स्टडी ऑफ कॉइन्स म्हणजे नुमिस्मॅटिक्स. त्यानंतर पॅसिफिक म्हणजे वन हु हेट्स वॉर अँड लव पीस, म्हणजे जो युद्ध थांबवतो, युद्ध थांबवणारा, ज्याला युद्धाबद्दल तिरस्कार वाटतो, शांततेवर तो शांतता चांगली वाटते त्याला. मग याची ट्रिक्स बघा, पॅसिफिक समुद्रात खूप मासे आहेत म्हणून तेथे युद्ध सरावाला बंदी आहे. बघा युद्ध सराव होतात ना समुद्रामध्ये, पण पॅसिफिक समुद्रात युद्ध सराव करण्यावर पण बंदी आहे. ही उघड ट्रिक आहे, मी बंदी नाही पण ट्रिक सांगतो मी, की कारण आपल्याला पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक समुद्र पण आहे म्हणून तिथं युद्ध सराव बंदी आहे, कारण तिथं मासे मेले नाही पाहिजे. त्यानंतर बघा ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट, आता यावर नुकतीच जी आपली ही झाली कंबाईन ग्रुप बी 2024 तिला प्रश्न आलेले आहेत आणि दोन्ही मी अपोजिट वर्ड एका ठिकाणी घेतलेले आहेत. तर बघा याची ट्रिक्स पण खूप मस्त आहे आपली. ऑप्टिमिस्टचा अर्थ होतो लुक्स ब्राईट साइड ऑफ थिंग्स, म्हणजे आशावादी, म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे चांगल्या नजरेने, ब्राईट नजरेने, आशेने पाहणारा. जसा की आपण अभ्यास करताना आपल्याला वाटतं की अभ्यास का करतो आपण, आपल्याला माहिती आहे पोस्ट मिळणार आहे, पोस्ट मिळणार आहे, फक्त आपण आशा आहे आपल्याला की एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पोस्ट मिळेल, कारण आपण MPSC बद्दल मग ऑप्टिमिस्ट आहे, कारण आपण आशावादी आहे. लुक्स ब्राईट साइड ऑफ थिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण
म्हणजे पॉझिटिव्ह नजरेनं पाहणारे त्याला म्हणतात ऑप्टिमिस्ट. तर मग याची ट्रिक्स बघा. ऑप्टिकल फायबरचे जे लाईट्स असतात का नाही ते खूप ब्राईट असतात. त्याला ऑप्टिकल जगामध्ये इंटरनेटचं जाळं कशानं पसरलेलं आहे तर ऑप्टिकल फायबरमुळे. समुद्रातून लाईट हे टाकलेले पाईप्स. तर ते ऑप्टिकल फायबरचे जे लाईट्स असतात ते खूप ब्राईट असतात. अशी ट्रिक्स लक्षात ठेवायची. मग एमपीएससी प्रश्न, वन हू लुक्स ब्राईट स्टार ऑफ थिंग्स. बघा इंजिनिअरिंग 15, PSI 14 आणि आता परत हे बघा गट मुख्य 22ला पण आला होता, परत आता 24ला पण आला. म्हणजे किती महत्वाचा शब्द आहे हा, किती वेळेस प्रश्न आला त्याच्यात. तर याला काय म्हणतात ऑप्टिमिस्ट. किंवा परत फिरून कसा विचारलाय प्रश्न, वन हू लुक्स ब्राईटर साइड ऑफ थिंग्स त्याला काय म्हणतात असं विचारलं तर ऑप्टिमिस्ट. त्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी ऑप्टिमिस्टच्या विरुद्धार्थी आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा अर्थ होतो वन हू लुक्स डार्क साइड ऑफ थिंग्स म्हणजे निराशावादी. तो कधीही निराश असतो, कधीच पॉझिटिव्ह गोष्ट बोलत नाही. मला प्रीज पास होणार नाही, प्रीज झालं तर मेन्स होणार नाही, असं सारखं निराशावादी असतो, त्याला म्हणतात पेसिमिस्ट. मग याची ट्रिक्स बघा. पेप्सीमध्ये गुंतवलेले शेअर खाली पडले म्हणून ज्यांनी शेअर मार्केटवाल्यांची काय झाली, निराशा झाली. कारण पेप्सीमध्ये त्यांनी पेप्सी या कंपनीमध्ये काय केलं होतं तर शेअर गुंतवले होते, शेअर विकत घेतले होते, पण ते शेअर पडले त्यामुळे त्याच्या पदरी काय आली, निराशा आली. असं पेसिमिस्ट लक्षात ठेवा. किंवा पेशावरमधील लोक नेहमी निराश असतात. पेशावर शहर कुठे आहे, पाकिस्तान, आणि त्या पेशावर शहरातील लोक नेहमी निराशच असतात, ते कधीच आशावादी नसतात. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पेसिमिस्ट म्हणजे पेशावर. मग त्यावर आलेला प्रश्न, अ पर्सन हु लुक्स द डार्क साइड ऑफ थिंग्स, एसटीआय 17 पेसिमिस्ट. त्यानंतर पुढे वन हु लुक्स डार्क साइड ऑफ थिंग्स, PSI 17, एसटीआय 17 आहे, PSI 17 पेसिमिस्ट. त्यानंतर पॉलिग्लॉट म्हणजे वन हु स्पीक्स मेनी लँग्वेज, जो अनेक भाषा बोलतो त्याला म्हणतात पॉलिग्लॉट. मग याची ट्रिक्स बघा. हॉटेलमध्ये लिहिले होते की जेवढ्या भाषा बोलता येतील तेवढ्या तुम्हाला पोळ्या खायला मिळतील. हे बघा, पोळ्या पोळ्या तुम्ही जेवढ्या भाषा बोलू शकता तेवढ्या तुम्हाला पोळ्या खायला मिळतील. त्यानंतर पुढे फिलँडर म्हणजे वन हु अम्यूज वनसेल्फ बाय लव्ह मेकिंग, म्हणजे जो बायकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा. खरा खरात कोण, खरात, बायकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा खरात त्याला म्हणतात फिलँडर. फिल्म पाहायला नेऊन मिस्टर लांडे बायकांना प्रेमात पाडतात. अशी ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर फिलिस्टाईन म्हणजे हु नॉट केअर फॉर आर्ट अँड लिटरेचर, त्याला म्हणतात फिलिस्टाईन. म्हणजे सिरियस नाहीत. आपण मागं पाहिलं होतं डिलेटँट, त्याचा समानार्थी आहे हा फिलिस्टाईन. मग इथं असं लक्षात ठेवा, फिलिपाईनचे लोक आर्ट अँड लिटरेचर बद्दल सिरियस नाहीत. जसे आपण दिल्लीचे मुलं शाळा कॉलेजमध्ये लवकर येत नाहीत कारण ते सिरियस नाहीत, असे ट्रिक्स केली होती. त्यानंतर पुढे पोस्थमस म्हणजे चाइल्ड बॉर्न आफ्टर डेथ ऑफ फादर ऑर बुक पब्लिश्ड आफ्टर डेथ ऑफ ऑथर, म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेले बाळ किंवा लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले पुस्तक. बघा महात्मा फुले यांचं एक पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं होतं, ते कोणतं होतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याला म्हणतात पोस्थमस. त्यानंतर फिलॅटेलिस्ट म्हणजे वन हू कलेक्ट स्टॅम्प्स, ज्याला स्टॅम्प्स कलेक्ट करण्याची, जसं आपण मागं पाहिलं होतं नुमिस्मॅटिक्स, ज्याला कॉईन कलेक्ट करण्याची सवय असते, तसं याला कुठले स्टॅम्प कलेक्ट करण्याची सवय असते त्याला म्हणतात फिलॅटेलिस्ट. त्यानंतर रेक्लूड म्हणजे एकाकी जीवन जगणारे, एकटे राहणारे आवडते ज्यांना, जे एकटाच पोहे खाऊन येतात, एकटाच चहा पिऊन येतात, त्याला म्हणतात रेक्लूड. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी केली आपण की रेल्वेमध्ये बसून मी कल्लू मनालीला एकटाच गेलो, सॉलिटरी म्हणजे एकटा, हे रेल्वेमध्ये, आणि हे CU म्हणजे कल्लू मनालीला, रेल्वेमध्ये बसून एकटाच कल्लू मनालीला गेलो. त्यानंतर पेडेस्टेरियन म्हणजे वन हू गोज ऑन फूट, पादचारी, त्याला म्हणतात पेडेस्टेरियन. त्यानंतर सॅडिस्ट म्हणजे वन हू फील्स प्लेजर बाय हर्टिंग अदर, म्हणजे दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतःला आनंद ज्याला वाटतो, दुसऱ्यांना त्रास देण्यात ज्याला आनंद वाटतो त्याला म्हणतात सॅडिस्ट. मग याची ट्रिक्स अशी आहे की नवीन साडी नेसून दुसऱ्या बायकांना हर्ट करण्यासाठी गावभर हिंडली. एखाद्या बाया असतात बघा, नवीन साडी नेसून दुसऱ्यांना म्हणजे दुसऱ्यांच्या घरात भांडण लावतात, म्हणजे त्यांच्या बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना
त्रास दिला पाहिजे की मला पण साडी आणा म्हणून, तसं ते करतात. त्यानंतर समॅरिटन म्हणजे हेल्पिंग नेचर, जो नेहमी इतरांना मदत करतो त्याला म्हणतात समॅरिटन. म्हणजे ट्रिक बघा, समा आणि रीता या दोघी अडचणीत एकमेकींना मदत करतात. समा आणि रीता या दोघी एकमेकींना अडीअडचणीत मदत करतात. त्यानंतर श्वास बुकलर म्हणजे अ पर्सन हू एंगेज इन डेअरिंग अँड रोमॅन्टिक ॲडव्हेंचर विथ ब्रॅड अँड फ्लेम्बॉयन्स, फाजील धीटपणा दिखाऊपणा दाखवणारे. उगीच मी असं करतो मी तसं करतो, उगीच फाजील धीटपणा ज्यांच्या अंगात असतो, हवेत गोळ्या मारणारे किंवा हवेत किल्ले बांधणारे. बघा, स्वाती एका बुक्कीत नाक फोडले स्वातीचे, कारण उगीच माझ्यासमोर ती टरटर करू लागली, उगीच धीटपणा दाखवू लागली. हे श्वास म्हणजे एका बुक्कीत तिचा काय केला, श्वासच बंद केला. हे बघा, एक माणूस उगाच माझ्यासमोर टरटर लावू लागला, उगाच फाजील गप्पा हाणू लागला, मी तुझा खून करतो, मी उगाच धमक्या देऊ लागला मला, म्हणून एका बुक्कीत काय केलं त्याचा, हे श्वास एका बुक्कीत त्याचा श्वासच काय केला, बंद केला. बुक्कीत, BUCK म्हणजे एका बुक्कीत मी त्याचा काय केला, श्वास बंद केला, कारण तो उगीच काय करत होता, माझ्यासमोर टरटर लावत होता. त्यानंतर पुढे सोमनॅबुलिस्ट यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत आणि ते संपूर्ण एका ठिकाणी आपण घेतले. बघा, सोमनॅबुलिस्ट म्हणजे वॉक इन स्लीप, जे झोपेत चालतात त्यांना म्हणतात सोमनॅबुलिस्ट. मग याची ट्रिक्स काय केली, सोमनाथ हा बुलडोजर चालवत होता, मात्र झोप लागली म्हणून त्याने एसटीला धडक दिली. बघा, म्हणजे झोपेतच बुलडोजर, त्याला झोप लागली, बुलडोजर चालवता सोमनाथला काय केली, झोप लागली, म्हणजे तो झोपेतच बुलडोजर चालवत होता, त्यामुळे त्याने एसटीला धडक दिली. कारण शेवटी सोमनॅबुलिस्ट मध्ये शेवटी एसटी आहे. आणि सोमना म्हणजे याला सोमनाथ म्हणा, सोमनाथ आणि बुल म्हणजे बुलडोजर चालवत होता, त्याने एसटीला धडक दिली, कारण झोपला होता तो, वॉक इन स्लीप, झोपेत चालवणारे, म्हणजे झोपेत चालणारे, असे झोप लागली त्यांना झोपेत चालतात. ते काही लोक असतात असे झोपेत चालतात म्हणून ते इडियम आलेली, ती इडियम आली म्हणून लोक नाही चालतात म्हणून ती वन वर्ड आलेला आहे. मग त्यावर आलेले संपूर्ण आतापर्यंत किती वन वर्ड त्यावर आले ते संपूर्ण एका ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बघा, हे सर्व एकाच ठिकाणी, अशी रचना मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ते पण ट्रिक्स पण आहे, मराठी अर्थ पण आहे, आणि सर्व PYQ त्यावर आलेले सर्व PYQ. बघा, हा 23 ला आला होता, 23, हा 86 ला आलेला आहे, हा 85 ला आलेला आहे, सगळे एका ठिकाणी घेतले. बघा, ती गटक 23 ला काय होता, वन हू वॉक इन स्लीप, डायरेक्ट उत्तर आपण घेतलेलं आहे सोमनॅबुलिस्ट. त्यानंतर पुढे अ पर्सन हू वॉक इन स्लीप, PSI 86, डायरेक्ट उत्तर आपण काय, सोमनॅबुलिस्ट. अ पर्सन हू वॉक इन स्लीप, PSI 85, काय, सोमनॅबुलिस्ट. नाईट वॉकर नाही, बघा, नाईट वॉकर नाही म्हणत त्याला, स्ट्रीट वॉकर बी नाही, ड्रीमर बी नाही, सोमनॅबुलिस्ट म्हणतात त्याला. त्यानंतर सोमनॅलॉकिस्ट, बुलिश झाल्यानंतर सोमनॅलॉकिस्ट, हे काय करतो, झोपेत बोलणारे लॉकिस्ट. हे बघा, झोपेत, तर याला पण सोमनाथवरूनच ट्रिक करू आपण. सोमनाथ झोपेत बोलतो म्हणून त्याच्या तोंडाला आम्ही लॉक लावलं. हे बघा, लॉकिस्ट, लॉक लावला आम्ही, लॉक, कारण तो झोपेतच बोलत होता. वन हू टॉक इन स्लीप. सोमनॅबुलिस्ट म्हणजे वन हू वॉक इन स्लीप, सोमनॅटॉकिस्ट म्हणजे टॉक इन स्लीप. तो सोमनाथ हा झोपेत बोलत होता म्हणून आम्ही त्याच्या तोंडाला लॉक लावले, त्याचं तोंड बंद केलं. त्यानंतर पुढे स्टॉईकचा अर्थ होतो वन हू इज इंडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, म्हणजे दुःख किंवा पीडा हसतमुखाने सहन करणारे, आत्मसंयमी, त्याला म्हणतात स्टॉईक. यावर पण भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत. याची ट्रिक्स बघा, एसटीने प्रवास करणारे ऑडी कारकडे पाहून दुःखी होत नाहीत, ते त्यांचा प्रवास हसतमुखाने करतात, एसटी असं. मग त्यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत. बघा, किती वेळेस प्रश्न आलेले स्टॉईकवर. हे बघा, वन हू शोज नो फिलिंग ऑफ डिसलाइक्स, AS17, त्याला म्हणतात स्टॉईक. त्यानंतर अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर ऑफ प्लेन, स्टॉईक. त्यानंतर परत अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर ऑफ पेन, स्टॉईक. त्यानंतर परत चूज द करेक्ट मिनिंग ऑफ स्टॉईक. बघ,
म्हणजे इथं संपूर्ण तुम्हाला उत्तरात स्टॉईक दे, इथं स्टॉईक उत्तरात आहे, इथं स्टॉईक उत्तरात आहे, इथं स्टॉईक उत्तरात आहे. पण इथं त्यांनी प्रश्नामध्ये स्टॉईक घेतलंय आणि त्याला काय म्हणतात असं विचारले. तर मग त्याला म्हणतात हू इज इंडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. ओके. त्यानंतर आता आपलं हे शेवटचं पेज आहे आणि इथे आपला पार्ट 1 संपणार आहे. टी टोटलर. टी टोटलरचा अर्थ होतो डज नॉट टेक्स ड्रग्स ऑर अल्कोहोल. जे कधीही दारूला स्पर्श बी करत नाहीत त्याला म्हणतात टी टोटलर. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स आहे ओनली टी पितात टेलर लोक, कारण दारू पिल्यावर त्यांना कपडे शिवता येणार नाहीत, म्हणून ओनली टी पितात. टीची स्पेलिंग तशी तर अशी आहे TEA, पण इथं आपण टीची स्पेलिंग TEE असं समजू, आणि टेलरची बी ही स्पेलिंग नाही पण इथं आपण ती समजू, कारण टेलरची स्पेलिंग काय TAI टेलर अशी आहे, पण टेलरची स्पेलिंग आपण इथं अशीच समजू, त्यावरून ती करू. मग त्यावर आलेले प्रश्न. टी टोटलर इज अ पर्सन. बघा कंबाईन 2024ला नुकतीच आता मागच्या वर्षी आणि PSI 92ला काय म्हणतात मग हु इज टोटली अबस्टेनर फ्रॉम अल्कोहोल. अबस्टेनर म्हणजे दूर राहणारे. अबस्टेन म्हणजे दूर राहणे. टोटली एकदम टोटली दूर राहतात ते, कारण त्यांच्या बायकोने त्यांना धमकी दिलेली की दारूला स्पर्शही करायचा नाही. दारूला स्पर्श केला तर माझ्या इतकं वाईट नाही असं त्यांच्या बायकोने त्यांना सांगितलेलं आहे. त्यानंतर टर्मॅगंट. टर्मॅगंट म्हणजे अ क्वारलसम वुमन. शिव म्हणजे भांडखोर स्त्री, तिला म्हणतात टर्मॅगंट. शिव म्हणजे भांडखोर, क्वारल म्हणजे भांडण. मग याची ट्रिक्स बघा. टर्मरिकच्या शेतात बायांचे खूप भांडण लागले. टर्मरिक मध्ये काम करता करताच काय झालं, बायांचे टर्मरिक फेकून हाणत होते एकमेकीला. हे बघा टर्मरिक म्हणजे काय, हळदीच्या शेतामध्ये भांडण लागले बायांचे. त्यानंतर पुढे टॉफर किंवा शॉट म्हणजे हॅबिच्युअल ड्रंकड, दारुड्या. टॉपरचा अर्थ होतो दारुड्या. हे बघा ह्या टॉपरची स्पेलिंग बघा. हा जो टॉपर असतो हा TOPPER, हा टॉपर म्हणजे रँकनुसार टॉपर, असं जसं म्हणतो आपण राज्यसेवेत हा टॉपर आला, PSI मध्ये हा, STI मध्ये तो टॉपर किंवा कॉलेजचा टॉपर, त्या टॉपरची स्पेलिंग ही आहे. पण जो सिंगल पी वाला टॉपर त्याची स्पेलिंग ही आहे TOPER. तर मग याच्या ह्या दोन्ही स्पेलिंग मध्ये कन्फ्युज न व्हावं म्हणून कसं लक्षात ठेवायचं, तर दोन दोन पी नावाचे विद्यार्थी आहेत, तर हा पी याच्यापेक्षा टॉपर आहे, हे अशी याची स्पेलिंग आपण अशी करू टॉपर, हे अशी लिहू, याला आपण असं लिहू. म्हणजे या पी पेक्षा दोन्ही, हा पहिला आलेला आहे, याचं नाव परश्या म्हणून आणि याचं प्रवीण म्हणून. हा जो परश्या आहे हा प्रवीण पेक्षा टॉपर आहे. दोन्ही पी एकाच ठिकाणी घ्यायचं. हा परश्या आहे, हा प्रवीण आहे, तर परश्या प्रवीण पेक्षा काय टॉपर आहे. आणि जर जिथं सिंगल पी आहे ह्या टॉपरचा अर्थ होतो दारुडा, त्याला शॉर्ट म्हणतात, हॅबिच्युअल ड्रंकड, दारुड्या, जो खूप दारू पितो. आणि मग ह्या टॉपरच्या विरुद्धार्थी काय मग टी टोटलर, जो कधीही दारू पित नाही. आणि दोन्ही टॉपर मधल्या स्पेलिंग कन्फ्यूज न होण्यासाठी पण मी तुम्हाला सांगितलं हे डबल पी वाला कसं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे बघा उक्झोरियस म्हणजे ॲन एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ वन्स वाईफ. बाईल वेडा, बाईसाठी वेडा, त्याला म्हणतात उक्झोरियस किंवा उक्झोरी. बायकोला पण उक्झोरी म्हणतात. त्यानंतर पुढे वर्सटाईल म्हणजे हू हँडल व्हेरियस सिच्युएशन. अष्टपैलू, प्रत्येक गोष्ट हँडल करणारे त्याला म्हणतात वर्सटाईल. मग याची ट्रिक्स अशी आहे, वर्षा बंगल्यावर गेलेले सर्व CM कसे असतात, अष्टपैलू आहेत. वर्षा बंगल्यावरील CM कसे आहेत, सगळे अष्टपैलू आहेत, असं लक्षात ठेवा. त्यानंतर विर्टुओसा म्हणजे व्हेरी स्किलफुल इन म्युझिक मध्ये स्किलफुल कोण, अजय अतुल. कोण, अजय अतुलला काय म्हणायचं, विर्टुओसा, म्हणजे ते म्युझिक, कारण कुठल्याही मूवीमध्ये बघा त्यांचीच म्युझिक आपल्याला पाहायला मिळते, अजय अतुल. त्यानंतर वर्बज स्टाईल ऑफ फेस ऑफ डिफिकल्ट वर्ड, पल्हाळदायक बोलणं, उगाच बडबड बडबड करणारा, त्याला म्हणतात वर्बज, किंवा त्यालाच गॅरुलस असं पण म्हणतात, किंवा त्यालाच टॉकॅटिव्ह असं पण म्हणतात. वर्बज, गॅरुलस, यालाच गॅरुलस किंवा टॉकॅटिव्ह असं पण म्हणतात, बडबड करतात उगीच. त्यानंतर शेवटचं व्हेटरन
हॅज लॉंग एक्सपिरियन्स, आणि ज्याला काहीच एक्सपिरियन्स नाही ते आपण पाहिलं होतं नॉविस किंवा टायरो. मग व्हेटरनच्या विरोधार्थी काय येईल? काय येईल? नॉविस किंवा टायरो. मग आता हे व्हेटरन कसं लक्षात ठेवायचं? तर बघा, एक्सपिरियन्स असलेल्या मुलांना वेटर म्हणून चांगला पगार आहे. ज्या किंवा हॉटेलमध्ये एक्सपिरियन्स असलेल्या लोकांना वेटर म्हणून जॉब दिला जाईल अशी जाहिरात लागली. वेटरन किंवा वेटरला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण हा पार्ट फर्स्ट पाहिलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा पार्ट आवडलेला असेल. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.